महत्त्वाची बातमी बघूयात। महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे। प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यामुळे पहिलं अधिवेशन कमी दिवसांचं असेल। पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल। या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवरती निर्णयाची शक्यता आहे। 16 ते 21 डिसेंबर पहिलं हिवाळी अधिवेशन नव्या सरकारचं असणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, सरकार स्थापन होईल, शपथविधी होईल, त्यानंतरच्या या अधिवेशनासंदर्भात काय माहिती? श्वेता, महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन हे हिवाळी अधिवेशन नागपूरला असणार आहे। या अधिवेशनाचा कालखंड 6 दिवसाचा असल्या कारणामुळे प्रश्नोत्तराचा त्रास या अधिवेशनामध्ये नसणार आहे। या अधिवेशनामध्ये कोणतीही चर्चा घेतली जाणार नाहीये। मात्र या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजना या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या योजनेसंदर्भात देखील आपल्याला या अधिवेशनामध्ये विशेष चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पहिल्या अधिवेशनाचा कालखंड ठरलेला आहे आणि तो कालखंड 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर असा नागपूर हिवाळी अधिवेशनाचा असणार आहे। मात्र या अधिवेशनामध्ये फक्त प्रश्नोत्तराचा तास यासाठी घेतला जाणार नाहीये, कारण की अधिवेशनाचा कालावधी कमी आहे। मात्र त्यानंतरचं जे मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास असणार आहे। श्वेता, बिलकुल धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे असं असेल, हे पहिलं अधिवेशन नव्या सरकारचं 16 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार। आज दुपारनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला जाण्याची शक्यता आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 2 दिवसांपासून दरे या त्यांच्या गावी आहेत आणि तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्री आपल्या मूळ गावी आहेत। खासदार श्रीकांत शिंदे हे देखील रात्री उशिरा दरे गावी पोहोचलेत आणि आज दुपारनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये परतण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांच्या साताऱ्यातल्या दरे या गावामध्ये मुक्कामी आहेत। त्यांची तब्येत देखील बरी नसल्याची माहिती मिळालेली होती। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला परतण्याची शक्यता आहे। ही अगदी सकाळची दृश्य आहेत दरे या गावातली। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या इथेच दरे या गावातल्या आपल्या निवासस्थानी आहेत आणि ते आज दुपारी मुंबईला परतण्याची शक्यता आहे। गेले 2 दिवस त्यांची तब्येत बरी नव्हती, ताप आहे, थ्रोट इन्फेक्शन आहे असं त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत साताऱ्यातनं। विशाल, मुख्यमंत्र्यांच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या एकतर तब्येतीबद्दलचे काय अपडेट आणि कधीपर्यंत मुंबईत परतणार? नक्कीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसापासून मुक्काम करतात आपल्या दरे मूळ गावी आणि काल त्यांना घशाचं इन्फेक्शन आणि ताप आल्यामुळे, कणकणी आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली। काल दिवसभर त्यांनी आराम केला होता, तर रात्री उशिरा श्रीकांत शिंदे हे सुद्धा आपल्या मूळ गावी दरे गावी आलेले आहेत। आत्ताच काही थोड्या वेळापूर्वी त्यांचा अधिकृत दौरा आलेला आहे, त्यामध्ये 1:45 वाजता ते घरातून बाहेर पडणार आहेत। 2 वाजता ते इथून मूळ दरे गावातून आपल्या चॉपरनं हलतील आणि ठाणे निवासस्थानी 3 वाजेपर्यंत जाणार आहे असल्याची माहिती अधिकृत दौरा त्यांचा जाहीर झालेला आहे। त्यामुळे आज दुपारी 3 वाजेपर्यंत ते मुंबईला रवाना पोहोचतील। बरं विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलाय। महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। मुंबईतल्या आझाद मैदानावरती शपथविधी होणार आहे। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून दिली। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। शपथविधी 5 तारखेला होणार ही बातमी सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं दिली होती आणि शपथविधीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते। महाराष्ट्रासोबतच देशभरातील 15,000 व्यक्तींना या शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। पंतप्रधान मोदींसह केंद्रातले मोठे नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींना याचं निमंत्रण देण्यात येणार आहे। तसंच विविध पंथांचे धर्मगुरू, साधू संत हे देखील महायुतीच्या शपथविधीला उपस्थित राहून सरकारला शुभाशीर्वाद देणार आहेत। माननीय देशाचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला। महाराष्ट्रातील संपूर्ण जनता, देशामधील जनता महायुती सरकारचा शपथग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते। तो आनंदाचा दिवस आला आहे।
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. उचित नाही. एक तरी बातमी द्या, कुठल्या पक्षात किती मंत्रालय फिक्स झाले तेवढं तरी आकडे सांगा. मंत्री जर झालेच नाही तर काय आकडे सांगू. ती आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं एवढा निर्णय झाला. तो घेत असताना भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला. राहिलेले 2 पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री होतील हाही निर्णय झाला. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष कधी राज्यपाल झाले असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी बावनकुळेंवरती निशाणा साधला. शपथविधीची तारीख राज्यपालांच्या कार्यालयाकडून जाहीर केली पाहिजे किंवा झाली पाहिजे, पण देश कधीपासून ट्विटरवर चालू लागला अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. दुसरी गंमत अशी आहे की एका पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांनी हे ट्विट केलेलं आहे, तारीख सांगितलेली, मुहूर्त सांगितलेलं आहे. खरं तर ही तारीख राज्यपालांच्याच अधिकार असतो त्यांचा. राज्यपालांनी सांगितलं पाहिजे. हे कधीपासून राज्यपाल झालेत तर ठीक आहे, हे चालू राहते सगळे नाटक, मग आपण पाहू. आता लोकांच्या कामाला लागलं पाहिजे. 5 दिवस होऊन गेलेत, आता अजून 6 दिवस झाले. मुळात हाच आहे ना विषय की हे जे स्वतःहून ट्विट केलेलं आहे, आपला देश ट्विटरवर कधीपासून चालायला लागला. हा देश खरं तर म्हणजे आता जो काही निकाल आहे, जी काही तारीख सांगायची होती, मुहूर्त सांगायचा होता, हे राज्यपालांच्या ऑफिसमधून आलं पाहिजे. अजून कोणीतरी जाऊन क्लेम केलं पाहिजे. कोणी क्लेम केलाय का? गुप्त ह्याच्यात कोणीतरी क्लेम केलंय का? पहाटे जाऊन कोणीतरी क्लेम केलंय का?